मी आणले 2 मिनिटात नूडल्स. बाबा हसते बघा आता. वेलकम टू द न्यू ब्लॉग भावानो. आणि परत एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये सरचे स्वागत आहे. आणि विषय काय भावानो, तर मी आलतो जंगलात. म्हणजे काय विषय नव्हता, म्हणजे असंच मॅगी वगैरे करायचं म्हणून प्लॅन केला. तर मी आलतो जंगलात पोरांना घेऊन. आणि पोरं आहेत तिकडे मॅगी करायला लागल्यात. आणि त्या विषयच नाही, या ब्लॉगमध्ये तेच दाखवणार आहे मी तुम्हाला. मी जंगलात आलो आणि कॅम्पिंग नाही केलं, पण मॅगी वगैरे सगळं केलं. काय विषयच नाही. डायरेक्ट दुसऱ्या बाजूला, म्हणजे आमचं गाव आहे त्या दुसऱ्या बाजूला अपोजिट साईडला आली. म्हणजे मेन डोंगर जो मध्ये आहे त्याच्यावरती आली. क्लायमेट तर तुम्ही बघू शकताय. तर काय विषय नाही, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला मग ब्लॉगला स्टार्ट करूया. लेट्स गो. Shining like a beacon of bright stars. I was in a life wandering far until I found the lighthouse, guiding me out the ही पाठीमागे आहेत, इथं बसल्यात खाली पोरं. त्यांना मला पुढे घेऊन जायचं आहे. हे बघा ह्या साईडला. आणि ह्या साईडला बघा, म्हणजे डोंगराच्या आमचं गाव इथं आहे पाठीमागं. हे आमचं गाव आहे इथं. आणि ह्या साईडला म्हणजे जे कोतोलीचा भाग वगैरे, कोतोली नांदगाव, नांदारी वगैरे गाव आहेत का नाही, ती गावं सगळी हे बघा ह्या बाजूला दिसतात. हे बघा इथे काय हे असं, म्हणजे ह्या डोंगराच्या पण बॅक साईडला असं दिसतात. ही गावं सगळी ह्या साईडला येतात. काय विषयच नाही. कसला क्लायमेट आहे बघा ह्यो. आणि पर्शने अर्ची गाठ पडलीत बघा मला. हे बघा पटे आपण फॉर्च्युनर आणि बॉन हे पण आपण जी वॅगन पण पाठीमाग लावली त्यांच्या. काय विषय नाही. हे असं बॉन तुम्ही घरात राहून तुम्हाला हे असं एन्जॉय करायला मिळत नाही. बॉन तुम्ही ब्लॉग बघताय, ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुढे ब्लॉग दुसऱ्यांना पण एन्जॉय घेऊ द्या. आणि हा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. फक्त मला जाऊन पुढे मॅगी देत करायचे. मी तुम्हाला बोलतोय साहित्य वगैरे सगळं आणले आहे मी, म्हणजे बॅग मधून द्या. आणि जाऊन पहिल्यांदा चूल घालायचे. चूल घालून चुलीवरती करणार आहे. म्हणजे असं गॅसवरती वगैरे आपण म्हणतो ते गॅस टाकी वगैरे त्याच्यावर नाही, आपण नॅचरली करून टाकूया डायरेक्ट. काय विषय. ओके. इथं बॉन स्पॉट आहे चांगला. इथं दगड पण आहेत, इथं जागा पण आहे. या खड्ड्यात म्हणजे होऊन जाईल बघा. इथं या खड्ड्यात इथं झाड पण आहे जेणेकरून. आणि ह्या साईडला काहीतरी लावलं तर वारं पण येणार नाही. हे बघा स्पॉट बघा तुम्ही. चंदन आणले कापून. चंदन पुष्पांजली आम्हाला. आणि आम्ही लाकडं वगैरे ते पण आणल्यात. लाकडं आणले, शेणी आणली, चंदन आणले. चंदन भाई काय बोलतो तू? परशान भाई काय बरं दाखी इकडे. I was ocean swimming with just wishful thinking of my life there. वाव मॅगी. Bright stars. I was in a life wandering far. पाणी नाही इथं, पाणी मिळणार नाही इथं. झालं 15 दिवस पाणी आलेलं नाही गावाला, कारण मोटर उलटी फिरायला लागली आहे. भेटले की वा टॉप साईजची भेटली. कुत्र्या पागळची ले. कुत्र्या पागळची ले. भांड्यात पडतील भांडे एवढे आपल्याकडे. When I'm scared, I send a flare and you're here in a flash. When I ask, oh dear love, where did we come from? आत्ता आले बघा. मगा डावणी काही कामं करायची नव्हती, त्यांनी आत्ता आले. शिव बघा ह्यो जादू. भिजलं की सप्लाय. भिजलं नव्हतं, झाड पडायचं नाही नव्हतं घ्यायच्या अंगावर. राहून दे झाड पडायचं नाही. अरे भांडू कुठे उचलतोय? अरे मी काय करू, गळते ते.
नाही भिजत. तिची काही जन्मतारीख लिहिली शे हा? तिची काही जन्मतारीख लिहिली आहे छत्री नावं टाकलंय, छत्री चोरायला जाते, चोरीला जाते. आवाजच दरवाज Until I found a lighthouse, guiding me out the dark. चुलीचल्या भावानं आणि विजा लागल्या वाऱ्यानं भावानं छत्र्या लावल्यात आडव्या. बघा की वार कसली आली डेंजर. आणि सारखं सारखं पेट्रोल मार म्हणाले, ती म्हणाली सारखं नुसतं पेट्रोल मार द्यायच्यात. पेट्रोल काय मारू भावानं, पाणी पण भावानं गरम झाली. आंघोळीचं पाणी तापते तसं तापवली आम्ही. हे का दारोडा कसा बसलाय. आम्ही आणले दोन मिनिटात नूडल्स, 2 मिनिटात नूडल्स इथं ठेवले. हे बघा, आणि हे मसाला पण आणलाय मी, मॅगी मसाला. एकच बास म्हणला दुकानदार, एक्सपायर झालं का काय माहित नाही. एकच बास म्हणला, पुरेल म्हणला तेवढं तुम्हाला, काय विषय नाही. पेट्रोल जास्त आणले आणि पेट्रोल जास्त आणले प्यायला. मॅगीतनं टाकायचं सगळ्यांनी, ह्याला द्यायला पहिल्यांदा पेट्रोल आणि ह्यालाही. ती दोघं जण तिकडे आशिक कुमार कुठल्या ह्या गाड्यांनी टाका म्हणते सोम्या पेट्रोल 2. ही गाडी इकडे बसली बघा, ही चिकन नाहीये. हे भाऊ हे आत मॅगीच्या पॅकेट मध्येच मिळते, तुम्हाला माहिती असेल. सगळ्यांना माहितच आहे कसं ते साईडला. Guiding me out the dark. मॅगी करायला चालू आहे, तर काय करतो, मॅगी खायला ते हे विसरले आणायचं आपलं द्रोण नव्ह काय ते आपलं ते घ्यायला वाट्या वगैरे असतात ते. त्यासाठी आपण एक काम करूया, त्यापेक्षा एक नॅचरल डायरेक्ट आपण पानं घेऊया. म्हणजे ते कसली तरी मोठी पानं अशी, म्हणजे मॅगी त्यात बसल अशी पानं मिळतात का बघूया, आणि ती पानं घेऊया. पुढून आपल्याला मिळाली तर आपण तिथून घेऊ, तर काही विषय नाही. आपला म्हणजे एक दुःखच पदी त्याच्या गर्लफ्रेंडचं निधन झाले भावानं, आणि त्याचा आशिक भावानं आपल्याला गाठ पडलाय. हे बघा इथं आहे बघा, हे बघा दिवस झोपल्याला आत्ता उठलाय मी असं म्हणल्यानंतर. काय पूर्ण जंगल एरिया येते बघा. हा हे लागते ते खाली कट्टाय दौडते तिथं बा. ही पानं आहेत, पण ही पानं ह्या पानं घ्यायला येणार नाही भावानं. या साईडला कुठेतरी आहेत का बघूया. इथली असते ह्या पानांनी मॅगी राहणार कशा, ह्या पानांनी ऑलरेडी बोसकायत सगळीकडे. हा कुठली कुठं आहेत पानं नाहीत रे आज. डोंगराच्या पूर्ण पलीकडल्या बाजूला आली भावानं, पण म्हणजे येता की नाही हे दिसलं मला. हे तुम्हाला माहित आहे, हे की नाही हे माहित आहे का तुम्हाला, हे वालं हे माहित आहे. हे आमच्याकडे म्हणजे शिलंगण असते, दसऱ्यात जे शिलंगण असते त्या दिवशी सोनं म्हणून म्हणजे एकामेकाला देतात. म्हणजे असं सोनं घ्या सोनं सोन्यासारखं राहावं, हे लेडीजसाठी वाक्य आहे. आणि राम राम असं पाया पडायचं दुसऱ्याच्या, आणि हे सोनं त्यांना द्यायचं, त्यांचं सोनं आपण घ्यायचं. म्हणजे हे आपट्याचं पान म्हणते त्याला. हे पान जसं द्यायचं असते सोनं म्हणून देवाला घालायचं, आणि मग असं काय काय असते. आणि राम राम हे म्हणजे जेंट्ससाठी, पुरुषांसाठी असते. ओके, तर हे झाड आहे इथं, आणि हे झाड म्हणजे आता ते खराब झाले, म्हणजे असं त्याला म्हणजे मोडले पूर्ण. ते असं एकदम छोटा आहे पण मोडले, काय विषय नाही. असू दे, पुढे या जंगलात भरपूर आहेत भावना, सगळीकडे तेच आहे. वेगवेगळी झाडं आहेत, वेगवेगळी तुम्हाला दाखवली. When I'm blue, I think of you in your eyes, how they look at mine, so kind of like that. You slow down time and everything's just fine. I was ocean swimming with just wishbone thinking of my life. इकडून चारी बाजून सगळीकडून असं डोंगराच्या गोल पूर्ण उडकले, पण पानं तेवढी मोठी कुठे गावानं झाल्यात.
बघतोच तरी पण पानं कुठं गावतात का. मॅगी तर घेणार कशात, खायला तर पाहिजे, मग ते घ्यायला तर पाहिजे कशात तर. मग ते बघूया आपण कुठं मिळते. तर समोर एक हाय, ते बघूया आपण इथे आपल्याला. ओके, बघा आपल्याला गावले पाणीचं इकडे हे जवळ आहे. हे बघा, या पानात बघून परफेक्ट बसणार. हे पानाची साईज वगैरे एकदम परफेक्ट आहे. ही पान आपण निघूया, गावल्यात फायनली शेवटी काय विषयच नाही. टन मध्ये पान बघा एवढीच आम्ही 8 जण आहे. 8 जणांना 8 पानं घेतल्यात, काही विषयच नाही. आणि खायचं चॉपस्टिक्स यूज केलं तरी चालते. चॉपस्टिक्स आपण त्याला म्हणते ते आपण आपल्या भेट मिळते तिथं बाहेर, काही विषय नाही. मी यायच्या आधी पाहून हिनी रेडी करून ठेवलंय मॅगी. आपण पानं आणायला गेलो, पानं पहिला वॉश करून घेतो म्हणजे त्याच्यावरती आपल्याला घ्यायला बरं. आणि चॉपस्टिकनं म्हणजे असं काटे घ्यायचे आणि गुरगुर खाऊन टाकायचं. ही वय बाटली त्याची पद्धत. मॅगी बघा कसलं झाले टॉपचा विषय एकदम. नॅचरल ते नॅचरल भावना. नॅचरल मध्ये तुम्ही काय जर केलं तरी एकदम टॉपच होते, लक्षात ठेवा कधी पण. काय बुज घालून नव्हतं त्याला. वा भेटतं बुजाला, काय विषयच नाही. आपण सगळं साहित्य आणलेलं ते पण संपलाय. आणि मेन म्हणजे आता मम्मी शिवाय देणार, कारण की खाली काय झाली, भांड्याला मी माती वगैरे लावाय नव्हती बाजूने, ती काळं झाली. आता शिव्या खायला लागणार आहे 100%. काय विषय नाही, रेडी पण झाले मॅगी. चला मग आता खायला घेऊया डायरेक्ट. इथं सगळेजण म्हणून बसतात. हे आपल्या गावापासून पाहून एकदम जवळ आहे, काय विषयच नाही. टॉप झाले एकदम. आम्ही वाटण्या पण गेल्यात आणि आम्ही जेवढे जण आहे तेवढे पानावरती घेणार आहे. आणि आता आम्ही खाणार आहे. यस, थँक्यू. चला चला. You in your eyes, how they look at mine, so kinda like that. You slow down time and everything's just fine. I was ocean swimming with just wishbone thinking of my life. मॅगी खाऊन झाल्या, ही सगळी जण खाली यायला लागल्यात. तुम्ही आता बघितलंच असेल. एन्जॉय तर काय भावना म्हणजे प्रत्येक मुवमेंटचा एन्जॉय घ्यायचा. आणि भाई आपलं सावधानमध्ये आहेत, यासनी जेवढी सलामी देतो पहिल्यांदा. आणि इथून खाली उतरून आम्हाला तिकडे म्हणजे एक वॉटरफॉल आहे, त्या वॉटरफॉल वरती जायचं आहे. ती वॉटरफॉल बघून आम्हाला डायरेक्ट घरी पाणी सगळ्यांना दे की. काय विषय ना, आम्ही सगळे जातो. बॅग टेन सगळं घेतले, छत्री टेन सगळं घेतलं आहे मी. आणि आमची फॉर्च्युनर आणि आमची जी वॅगन पण आम्ही घेतल्या. तर आम्ही जातो तर खाली, असं म्हणू नका की त्यांना आम्ही दिलेलं नाही. Guiding me out the dark. When I'm scared, I send a flare and you're here. भावना मगापासून तुम्हाला म्हणलेलो, तुम्हाला आमच्यातला एक छोटा वॉटरफॉल दाखवतो. ती वॉटरफॉल म्हणजे भावना योगा ही त्याला वाटा यायची इकडून, ही अशी म्हणजे काचकड घेऊन यायला लागते. आणि योगा ही वॉटरफॉल आहे भावना. क्वालिटी आहे की नाही, एक नंबर. पण छोटा आहे पण भावना लय जण यायला येऊन जातात. अपचा विषय एकदम म्हणजे असं पूर्ण साईडनं सगळं असं साईडनं हे आहे आपलं काय म्हणजे बांध म्हणतात. हे सगळे पैलवान आले इकडे सगळे. आणि भावना आम्ही पण आलेलो दिसतात, तुम्ही बघितलाय, काय विषय नाही. त्याचं दोन चार भावना एक सिनेमॅटिक शॉट दाखवतो. चला दाखवतो.
भावना तुम्हाला मी आता सगळं ब्लॉगमध्ये दाखवलं आहे आणि काही विषयच नाही. मेन म्हणजे आता जाऊन आलो वरती मॅगी वगैरे केलेलं ते तुम्हाला सगळं दाखवले. तर ब्लॉग आता माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज पण नाही एवढं नाही की मी इथून पुढे शूट करावं, म्हणजे करणार थोडा पण स्टोरेज खाली झाल्यानंतर. मग हा ब्लॉग एडिट झाल्यानंतर सगळं मी करून टाकेल, काही विषयच नाही. पण आत्ता मी ब्लॉग इथे एंड करतो. थँक्यू सो मच तुम्ही एवढा ब्लॉग बघितल्याबद्दल. आणि लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरूच नका. आणि कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट ब्लॉग कुठला येऊ दे. तर थँक्यू सो मच. भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.